पदावर काम करत होते, हे काय गोटे खेळायला आणि बांगड्या घालायला बस, साडी आणि बांगड्या कुरिअर नाही करणार, मी स्वतः घेऊन येईन आणि तुमच्या अंगावर तयार होईपर्यंत माहिती नव्हती म्हणजे तुम्ही दूधखोळे आहात का की त्यांना? अरे कुठल्या कायद्यात लिहिलंय की एमआरटीपी नोटीस दिल्यानंतर कारवाई करता येत नाही? नमस्कार, मी नानासाहेब कोळेकर. काही दिवसांपासून एक भ्रष्ट अधिकारी मोहन संखे यांचे व्हिडिओ क्लिप, ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि त्याच्यामुळे त्यांना सस्पेंड करण्यात आलं. तर वारंवार मोहन संखेबद्दल मी रमेश मनाळेंना देखील सांगत होतो आणि आयुक्त अनिल कुमार पवारांना देखील सांगत होतो, पण या दोघांपैकी कुठलाही अधिकारी मोहन संखेला सस्पेंड करायला तयार नव्हता. तर कशामुळे ते अजूनही कळत नाहीये, कारण त्यांना सस्पेंड करून जवळजवळ एक आठवडा 2 आठवडे झाले, पण ऑफिशियल पत्र अजूनही कुठल्याही अधिकाऱ्यांनी काढलेलं नाही. म्हणजे मोहन संखेंकडे त्यांच्या कुठल्या नसा आहेत त्या दाबल्यात मोहन संखेने, ते कळायला मार्ग नाही. तर मोहन संखेंसारखाच अजून एक अधिकारी आहे जो महानगरपालिकेत आहे, त्याचं नाव आहे मनोज वनमाळी. मनोज वनमाळींना मी मागच्या काही दिवसापासून सतत सांगतोय की साहेब, ही औद्योगिक अनधिकृत बांधकाम आहे ती तोडा. त्यांनी अनधिकृत बांधकाम तयार व्हायच्या 90% आलं, त्याच्यानंतर एमआरटीपी नोटीस दिली, ती पण माझ्या तक्रारीनंतर. मग हे आतापर्यंत सहाय्यक आयुक्त पदावर काम करत होते, हे काय गोटे खेळायला आणि बांगड्या घालायला बसले होते का? इंजिनियरला मनीष पाटील इंजिनियर होते, त्यांना देखील बांधकाम तयार होईपर्यंत माहिती नव्हती म्हणजे तुम्ही दूधखोळे आहात का की तुम्हाला तक्रारच करावी लागते आणि त्यानंतरच तुम्ही कारवाई कराल? स्वतःहून कधी कारवाई करणार तुम्ही की फक्त वसुली आणि वसुलीच करत राहणार? तर मनोज वनमाळी यांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगतो की गवराईपाड्यामध्ये आदर्श इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये काम सुरू आहे, वसई तालुका इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये काम चालू आहे आणि दोन्ही बांधकाम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. तुम्हाला 41 बिल्डिंग मधल्या लोकांना बेघर करून तोडायला खूप आवडतंय, पण ही इंडस्ट्री आहे जी खरोखर ज्याच्यामुळे नुकसान होणार आहे, कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो, त्याच्यावर तुम्ही कारवाई करत नाही. जर मनोज वनमाळींनी येत्या 2 दिवसात मला डीएमसी दीपक सावंत यांनी सांगितलेलं आहे की दोन्ही बांधकामांवर आम्ही 2 दिवसात कारवाई करू आणि भाविक नाईक यांनी देखील सांगितलेलं आहे, परंतु मनोज वनमाळी हे कारवाई करण्यासाठी अतिशय बाईसारखं काम करतात. ते म्हणजे घाबरतायत, म्हणतात आम्ही एमआरटीपी नोटीस दिले तर कारवाई कशी करणार? अरे कुठल्या कायद्यात लिहिलंय की एमआरटीपी नोटीस दिल्यानंतर कारवाई करता येत नाही? मनोज वनमाळींनी पैसे खाल्लेत, फक्त मनोज वनमाळीची ऑडिओ क्लिप बाहेर आलेली नाहीये. जर मनोज वनमाळीला कारवाई करायची असती त्यांनी कधीच केली असती. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा वॉर्निंग देतो मनोज वनमाळींना, जर 2 दिवसात तुम्ही गवराईपाड्यातील वसई तालुका इंडस्ट्रियल इस्टेट आणि आदर्श इंडस्ट्रियल इस्टेट या दोन्ही बांधकामांवर कारवाई केली नाही तर तुमच्यासाठी गिफ्ट म्हणून साडी आणि बांगड्या कुरिअर नाही करणार, मी स्वतः घेऊन येईन आणि तुमच्या अंगावर फेकीन, नाही तर तुम्हाला घालण्याचा प्रयत्न करेन. एवढं लक्षात ठेवा. मनोज वनमाळी सारखा निर्लज्ज अधिकारी सस्पेंड झाला पाहिजे, कारण मोहन संखे म्हणजेच मनोज वनमाळी असं काहीतरी चित्र आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो, जर तुम्ही लोकांना बेघर करून कारवाई करू शकता तर मग इंडस्ट्री का नाही तोडू शकत? का इंडस्ट्रीमधून पैसा येतोय आणि या बेघर लोकांच्याकडून पैसा येत नाही? म्हणून पुन्हा एकदा सांगतोय, जर कारवाई केली नाही तर तुम्हाला बांगड्या घालायला मी कमी करणार नाही. धन्यवाद.